पाहिजे, अरे होत कसं नाही, अरे होत कसं नाही, अरे हम हमारा हक मांगते, अरे हम हमारा हक मांगते, नरेंद्र मोदी होश में आओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, अरे जय भीम का नारा गूंजेगा, अरे जय भीम का नारा गूंजेगा। गौतम नगर या ठिकाणी ड्रेनेज लाईन झालीच पाहिजे, अरे होत कशी नाही, अरे होत कशी नाही, अरे जिंदाबाद जिंदाबाद, अरे BRSP आई है, अरे BRSP आई है, हम हमारा हक मांगते, अरे हम हमारा हक मांगते, अरे जिंदाबाद जिंदाबाद, अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे रस्ते आमच्या हक्काचे, गौतम नगर या ठिकाणी ड्रेनेज लाईन झालीच पाहिजे, गौतम नगर या ठिकाणी डांबरीकरण रस्ते रस्ते आमच्या हक्काचे, अरे जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, शिंदे फडणवीस होश में आओ, शिंदे फडणवीस होश में आओ, रमाई घरकुल योजनेचा निधी वाढलाच पाहिजे, रमाई आवाज योजनेचा निधी वाढलाच पाहिजे। रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने महानगरपालिकेसमोर धरणं आंदोलन करण्यात येत आहे। आपण या शहरामध्ये सर्वच नागरिक या ठिकाणी राहतात, परंतु या शहरामध्ये गेल्या 1.5-2 वर्षापासून या ठिकाणी प्रशासक बसलेले आहेत। प्रशासक नुसतं ते त्यांचा कारभार बघतात, पण सर्वसामान्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात। आपण गेल्या 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी स्मार्ट सिटीचे एक पथक आलं, ते पथक या ठिकाणी आलं आणि त्या पथकाच्या अनुषंगानं महानगरपालिकेने शहरामध्ये खूप असं डेव्हलप केलं। परंतु आज आपण शहराची स्थिती बघत असाल की स्मार्ट सिटीचं पथक या ठिकाणी येऊन गेलं आणि महानगरपालिकेने पुन्हा औरंगाबाद शहर तसं झालं। औरंगाबाद शहरामध्ये प्रामुख्याने जे गोरगरीब वर्ग असतो, जो दलित वर्ग असतो, मागासवर्गीय वर्ग असतो, तो बहुजन वर्ग असतो, या बहुजन वर्गांना कुठल्याही प्रकारची घरकुल योजना या ठिकाणी राबवली जात नाही। म्हणून आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की जी घरकुल योजना महानगरपालिकेने राबवून त्या योजनेचे कमीत कमी 10 लाख रुपये या ठिकाणी त्यावेळेस स्मार्ट सिटीचे पथक या ठिकाणी आले आणि महानगरपालिकेने जे अंतर्गत जे महत्वाचे रस्ते होते ते महत्वाचे रस्ते डांबरीकरण गुळगुळीत केले होते। परंतु आज आपण जर बघितलं तर प्रत्येक वार्डामध्ये काही वार्डामध्ये असं आहे की पायी चालण्या सुद्धा साठी रस्ता नाहीये। कारण आपण या ठिकाणी बघतोय एका ठिकाणी महानगरपालिका या ठिकाणी सांगते की आम्ही विकासाचं काम करतो, परंतु आम्ही त्या ठिकाणी विचारतो बाबा विकास कुठे, विकास तुमचा काय कागदावर चाललाय? म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरी मागणी अशी करतो की जे अंतर्गत शहरातले रस्ते असतील, औरंगाबादचे जे अंतर्गत शहरातले रस्ते असतील ते शहरातले रस्तीकरण डांबरीकरण झाले पाहिजे, सिमेंट कॉन्क्रीट झाले पाहिजे। या प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। आणि दुसरी गोष्ट आहे, प्रत्येक वार्डामध्ये आम्ही असं बघितलं की आमच्या प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी राहतोय, परंतु काही ठिकाणी ड्रेनेज लाईन सुद्धा नाहीये। काही ठिकाणी ड्रेनेज लाईन नसल्याने ते ड्रेनेजचं पाणी कुठेतरी एका गटारात साचलं जातं आणि त्या ठिकाणी वर्दळ त्या ठिकाणी जाते आणि त्या वर्दळाच्या अनुषंगाने एखादी गाडी जर गेली आणि सर्वसामान्य माणूस जर पायी चालला तर ते ड्रेनेजचं पाणी त्या सर्वसामान्यांच्या अंगावर उडतंय। म्हणून आम्ही महानगरपालिकेने या ठिकाणी ठणकावून सांगतो की तुम्ही ड्रेनेजचं काम हे लवकर। तिसरी मागणी आमची अशी आहे की जे गौतम नगर आहेत, कांचनवाडी ही गौतम नगरची झोपडपट्टी, ती झोपडपट्टी लवकरात लवकर रेग्युलाइज करून त्या ठिकाणी ड्रेनेज असेल, रस्ता असेल, घरकुल असेल, या सर्व समस्या त्या महानगरपालिकेने सोडवल्या पाहिजे। जर महानगरपालिका जर येत्या 8 दिवसात या समस्या जर सोडवल्या नाही तर महानगरपालिकेच्या प्रशासकाला आम्ही काळे फासल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही। मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा जिल्हा प्रमुख विजय शिंगारे का शहर अध्यक्ष है। नाम मेरा शेख फजलुद्दीन। और शहर औरंगाबाद जो है तो स्मार्ट सिटी से मशहूर हो गया।
हर आदमी के नाम मुंह पे यही नाम है कि औरंगाबाद स्मार्ट सिटी होगा। और स्मार्ट सिटी देखो तो हर रोड पे गड्ढे 1-1 फीट के आए, नलों को गंदा पानी आ रहा, डेनिस लैंड रोड पे भेरी, और ये कामों के वास्ते आए। और घरकुल का जो मसला है, घरकुल देने का बोले थे उन्होंने कि भाई हम 1 महीने के बाद, नवंबर में बोले थे 1 महीने के बाद में हम तुमको पेपर में डिक्लेयर कर देंगे और फॉर्म भरेंगे, तुम्हारे 5-5 हज़ार रुपये लेंगे और तुमको जगह बताएंगे यहाँ पे वहाँ पे। मैंने हो गए, आपने भरे फॉर्म पब्लिक ने भरी हुई है, मेरा फॉर्म नहीं है, मेरे को जरूरत नहीं है। मैं पब्लिक के लिए कोशिश कर रहा हूँ, गरीबों के लिए घर मिल गया तो उनके लिए मैं ये काम कर रहा हूँ आंदोलन। तो अभी क्या आपकी मांग अगर पूरी नहीं होती है तो आगे क्या? अगर हमारी मांग पूरी नहीं हुई तो हम यहाँ भूख हड़ताल पे बैठ जाएंगे और हमारी मांग 8 दिन में होने चाहिए। आपका नाम? मेरा नाम है शेख फजलुद्दीन, मध्य का शहर अध्यक्ष।